ऍक्च्युली लिहिताना तिन्ही गुणोत्तर लिहायची, कारण त्रिकोण एबीसी हा PQR ला समरूप आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR. याच्यावरून त्याच्या संगत बाजू प्रमाणात AB छेद PQ, AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. पण हे गुणोत्तराबद्दल आपल्याला काही दिलेलं पण नाही आणि काही विचारलं पण नाहीये, त्यामुळे हे गुणोत्तर नाही घ्यायचं. उरली कोणती गुणोत्तर? BC छेद QR बरोबर AC छेद PR. याच्यामध्ये आपण किमती टाकायच्या ज्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि तिरकस गुणाकार करायचा. BC आपल्याला शोधायची आहे. BC शोधायची आहे ना? BC सावली आहे ना? हा BC AC ची सावली बरोबर. Yes, QR किती दिलेला आहे? QR 6. AC किती दिलाय? AC 8 दिलेला आहे आणि PR 4 8. दिलेला आहे. बरोबर आहे? Yes, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केला तर 4 गुणिले BC 4 गुणिले BC बरोबर 6 गुणिले 8. BC इथेच ठेवूया. 6 गुणिले 8 भागिले 4. 4 1 4 4 2 8. BC किती आलं? 12 मीटर आलं. 6 गुणिले 12. 12 मीटर सावली पडेल 8 मीटर खांबाची. जर 4 मीटर खांबाची 6 मीटर पडते तर 8 मीटर खांबाची 12 मीटर पडेल. ठीक आहे, कळलं का? Yes, ma'am. मॅम मला स्क्रीन दिसते. स्क्रीन नाही दिसत बाकीच्यांना पण? दिसतंय मॅम. बरं, आता आपल्याला चौथं गणित काय आहे बघूया. बघा, त्रिकोण एबीसी मध्ये AP लंब BC. ही AP जी आहे ती BC ला लंब आहे. ठीक आहे, आणि BQ जी आहे ती AC ला लंब आहे. आता आपल्याला दिले B', P', आणि A', Q', म्हणजे हे एकरेषीय बिंदू B', P' आणि C हे तिन्ही एकरेषीय आहेत आणि AQC हे 3 एकरेषीय. तर आपल्याला दोन त्रिकोण हे समरूप दाखवायला सांगितले. त्रिकोण CPA. आता हे दोन त्रिकोण कोणते आहेत बघा. CPA असं आहे. काटकोन त्रिकोण आहे CPA. आणि दुसरा आहे BQC. तो मी वेगळ्या रंगाने दाखवते. दिसले त्रिकोण दोन. एक आहे CPA आणि दुसरा आहे CQB. आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला कोणती तरी कसोटी वापरावी लागेल. मग कसोटी कोणती वापरणार आपण? बघा, या दोन्ही त्रिकोणांमध्ये CPA नीट तुम्ही बघितले त्रिकोण, तर दोन्ही त्रिकोणांमध्ये एक एक कोण 90 अंशाचा आहे बघा. CPA त्रिकोणामध्ये कोणता कोण 90 अंशाचा दिसतोय? CPA मध्ये एक कोण 90 अंशाचा आहे. P म्हणजे तो CPA कोण किंवा APC कोण, APC किंवा CPA तो 90 अंशाचा आहे. तसंच BQC मध्ये पण एक 90 अंशाचा कोण आहे किंवा CQB मध्ये. Qचं 3 अक्षरी नाव कसं लिहायचं? BQC है ना. मग एक प्रत्येकी 90 अंश असं एक जोडी आपल्याला कोणांची मिळाली. आता फोको समरूपता कसोटी वापरायची तर आणखी एक कोणाची जोडी पाहिजे की मग बस झालं आपल्याला. फोको समरूपता कसोटी आपण वापरू शकतो. एक ही 90 अंशांच्या कोणांची जोडी मिळाली आणि आपल्याला इथे तुम्ही जर नीट बघितलं या आकृतीमध्ये दोन्ही त्रिकोणांमध्ये तर हा कोण दिसतो? कोण C. कोण C दिसतोय. हा कोण C जो आहे हा पूर्ण हा बघा दोन्ही त्रिकोणामध्ये येतोय.
तुम्ही जर आकृती नीट Yes. बघितलं तर तो दोन्ही त्रिकोणामध्ये येतोय. या सीपीए मध्ये पण सी कोण येतोय आणि सीक्यूबी मध्ये पण सी कोण येतोय. पूर्ण हा कोण येतोय सी कोण. हा सी कोण तीन दोघांमध्येही कॉमन अँगल आहे म्हणजे सामायिक कोण. तर ती पण एक आपण जोडी घेऊ शकतो है ना. लिहिताना कसं लिहाल तुम्ही की त्रिकोण दोन्ही त्रिकोणांची नावं लिहायची. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये पहिलं तर आपण 90 अंशाचे कोण घेतले त्यांची नावं हीच आहेत. सीपीए एक पी जवळ तयार होतो आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये क्यू जवळचा तयार होतो. इथे कोण लिहिल्या इथे त्रिकोण लिहिले त्या त्रिकोणातलेच हे कोण आहेत जे 90 अंशाचे आहेत. बरोबर ना. आकृतीमध्ये बघा सीपीए 90 अंशाचे आहे. सीक्यूबी 90 अंशाचे आहे. कोण त्रिकोणाची नावं पण तशीच आहेत. त्याच ह्याच्यानुसार घेतले संगतीनुसार आपण. याचं कारण द्यायचं प्रत्येकी 90 अंश आणि डायरेक्ट कोण सी एकरूप कोण सी लिहिलं तरी चालेल. इथे लिहायचं सामायिक कोण कारण दोन्ही मध्ये तो सी कोण येतोय. कळतंय. येस मॅम. हो मॅम. आणि म्हणून मॅम कोको मला कोको समरूपता कसोटीनुसार काय झालं कोको समरूपता कसोटीनुसार त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी होणार. कळलं. येस. आता पुढचं आपण घेऊ. ते पुढे थोडा सिद्धताच आहे. तर पुढचं काय आहे 5वं बघा. 5व्या मध्ये आपल्याला नसेल कळत तर विचारा पुन्हा पुन्हा. Yes, चौथं तर सोपं होतं. 5वं बघा काय ते. समलंब चौकोन दिलेला आहे. समलंब चौकोन PQRS मध्ये हा PQRS समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनामध्ये समोरील बाजूंची एक जोडी समांतर असते. ही PQ ही SR ला समांतर आहे. ठीक आहे. आणि AR बरोबर 5 AP दिले AS बरोबर 5 AQ दिले. तर आपल्याला SR बरोबर 5 PQ असं सिद्ध करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पक्ष आहेत आणि हे आपल्याला साध्य आहे. ठीक आहे. पक्ष आणि साध्य आपण घेऊया. आपण आधी आकृती नाही आपण आकृती अशीच बघावी लागेल. या आकृतीमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे ते मी इथे लिहिते. पक्ष आधी लिहिते. पक्षामध्ये काय लिहिणार तुम्ही. पक्षामध्ये की चौकोन ABCD हा काय आहे समलंब चौकोन आहे. हा समलंब चौकोन आहे. ठीक आहे. आणि ABCD नाही काय आहे नाव वेगळं PQRS. PQRS हा समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये PQ बाजू PQ ही SR ला समांतर आहे. आणि काय दिले तुम्हाला की AR बरोबर 5 AP दिले आणि AS बरोबर 5 AQ दिलेला.
आणि साध्य आपल्याला काय करायचंय, साध्य आपल्याला करायचंय की SR बरोबर 5 PQ हे आपलं साध्य. हे मला सिद्ध करायचं की SR बरोबर 5 PQ. कळते का? Yes, ma'am. आता आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला इथे काय करायचंय, आपल्याला SR बरोबर 5 PQ दाखवायचंय आहे. म्हणजे मला ना हा PQ जर खाली घेतला तर SR छेद PQ बरोबर 5/1 असं हे गुणोत्तर मला दाखवायचंय. 5/1 दाखवायचंय हे गुणोत्तर. ठीक आहे. तर बाकीची ही गुणोत्तर मला ऑलरेडी त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे AR बरोबर 5 AP दिलंय. म्हणजे AR छेद AP बरोबर 5/1. म्हणजे ही दोन गुणोत्तर 5/1 दिलेली आहेत. आणि हे तिसरं गुणोत्तर मला सिद्ध करायचं की ते 5/1 आहे. SR छेद PQ म्हणजे SR बरोबर 5 PQ म्हणजे काय, PQ मी इथे खाली छेदात घेतला, SR छेद PQ बरोबर 5/1. बघा, दोन गुणोत्तर मला ऑलरेडी 5/1 दिलेली आहे आणि तिसरं गुणोत्तर मला सिद्ध करायचं की ते 5/1 आहे. म्हणजे दोन बाजूंची गुणोत्तर दिली आहेत सारखी आणि तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर पण तेच आहे, हे सिद्ध करायचंय. मग मी काय करणार माहितीये का, जर तिसरी बाजूचं पण तेच गुणोत्तर सिद्ध करायचंय तर तिन्ही बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे. म्हणजे मला ते दोन त्रिकोण आधी समरूप सिद्ध करावे लागते. दोन त्रिकोण समरूप असतील तर मग तिन्ही बाजू प्रमाणात असतात. म्हणजे तिन्ही बाजूंची गुणोत्तर सारखी असतात. पण मला आकृतीमध्ये खूप सारे त्रिकोण दिसतात, पण मी नेमके कोणते दोन त्रिकोण घेऊ, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, इथे बाजू ह्या ज्या गुणोत्तर दिलेल्या आहेत, AR आहे, AR आणि AP. मग AR AP मध्ये एक बाजू एका त्रिकोणाची असते आणि दुसरी दुसऱ्या त्रिकोणाची. मग AR आणि AP कुठल्या त्रिकोणात येतात ते बघूया. AR AP बघा, AR ही इथे आहे आणि AP जी आहे ती दुसऱ्या त्रिकोणातली असतात. त्यांचं गुणोत्तर दिलंय पण त्या दोन वेगवेगळ्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. त्यानंतर AS ही इथे आहे, ही AS आहे आणि त्याच्या बरोबर दिले AP, सॉरी AQ दिले, म्हणजे ही दिली. आणि आपल्याला सिद्ध करायचे SR बरोबर 5 PQ म्हणजे PQ आणि SR असं. म्हणजे कोणते दोन त्रिकोण मला समरूप सिद्ध करायचे आहेत, हे दोन त्रिकोण. कोणते दोन त्रिकोण, एक आहे PAQ, PAQ आणि दुसरा SAR. ठीक आहे. आता जसं संगती असेल त्याप्रमाणे आपण त्यांचं नावं घेणार आहोत. संगती ओळखता आली पाहिजे. बाजू दिलेल्या आहेत, दोन बाजू प्रमाणात ऑलरेडी दिलेल्या आहेत तुम्हाला. म्हणजे दोन बाजूंचं गुणोत्तर आधीच सारखं दिलेलं आहे. कोणाकोणाचे दिले ते बघूया. AR बरोबर 5 AP दिलंय ना, म्हणजे AR आणि APचं गुणोत्तर दिलंय 5/1 आणि AS आणि AQचं पण 5/1 आहे, दोन्ही गुणोत्तर. म्हणजे दोन बाजू ऑलरेडी प्रमाणात आहेत. आता दोन बाजू आपल्याकडे आहेत, तर मी एकतर बाबा कसोटी वापरू शकते किंवा कोणती वापरू शकते समरूपतेसाठी. दोन बाजूंबद्दल मला दिलंय, तर तिसऱ्या बाजूबद्दल काय, तिसऱ्या बाजूचं मला सिद्ध करायचंय. बाकोबा कसोटी वापरायची का माहितीये का, आणि या दोन त्रिकोणांमध्ये हे कोण दिसतात बघा एकमेकांचे, हे काय आहेत, कसे ते विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे. हे PAQ आणि SAR जे कोण आहेत ते विरुद्ध कोण आहे. ठीक आहे. मी हे दोन त्रिकोण आता समरूप सिद्ध करू शकते बाकोबा कसोटीनुसार, कारण मला कोणांची पण एक जोडी मिळाली, विरुद्ध कोणांची जोडी है ना. आता मला फक्त संगती लिहिता आली पाहिजे. संगती कशी येणार, याचं नाव जर मी APQ लिहिते, याचं या त्रिकोणाचं, छोट्याचं त्रिकोणाचं नाव जर मी APQ लिहिते, तर मोठ्याचं काय लिहिन, ASR. नाही, ASR नाही येणार. कारण बघा AP ला संगत बाजू कोणती दिसते बघा, AP ला संगत बाजू कोणती दिसते, AP बरोबर कोणती बाजू आहे जी तिचं गुणोत्तर आपण घेतलंय, AR. AP आणि AR आहे.
मग जर मी APQ लिहिते तर तिची संगती मी लिहिताना दुसऱ्या त्रिकोणाची संगती लिहिताना कशी लिहिणार? APQ लिहिते AR, कारण A च्या इथला कोण दोन्ही त्रिकोणामध्ये कोण A च्या इथलेच एकरूप आहे. कोण A म्हणजे PAQ कोण आणि हा RAS कोण A च्या इथलेच कोण म्हणजे A बरोबर A यायला पाहिजे, AP बरोबर AR यायला पाहिजे आणि AS बरोबर AQ यायला पाहिजे. बघा AS आहे, हा AQ आणि हा AS यायला पाहिजे. म्हणजे तुमची जी संगती आहे ती APQ आणि ARS यायला पाहिजे. कळतंय? येस मॅम. नावं लिहिताना संगतीनुसारच लिहूया. त्रिकोण APQ व त्रिकोण ARS मध्ये संगती लिहिता आली पाहिजे. संगती नीट समजून घ्या. इथे आधी आपल्याला काय दिलं होतं? आधी आपण गुणोत्तर काढूया दोन्ही बाजूंची. AR बरोबर 5 AP म्हणजे AR छेद AP बरोबर 5/1. त्यानंतर मला दिलं होतं AS बरोबर 5/1 हे पण दिलेलं आहे, बरोबर पण 5/1. आता या दोन्हींचं गुणोत्तर सारखं आहे याचा अर्थ त्या प्रमाणात आहे. म्हणून 1 व 2 वरून AR छेद AP बरोबर AS छेद AQ. 1 व 2 वर दोन्ही गुणोत्तर सारखे असणार. 5/1 है ना, 5/1 आहेत म्हणजे दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत, दोन्ही बाजू प्रमाणात आहेत. आता आपण याला मी तिसरं विधान देते. आता मी दोन त्रिकोण घेते. त्रिकोण APQ व त्रिकोण ARS मध्ये पहिलं तर दोन बाजू काय आहेत? प्रमाणात आहेत, म्हणजे ती जोडी मी घेते. विधान 3 वरून आणि दोन बाजू आणि आता एक कोण. कोण कोणता? कोणाचं नाव लिहा. एक अक्षरी नका लिहू, 3 अक्षरी लिहा. PAQ. ऐकताय का? येस मॅम. हो मॅम, ऐकतोय. PAQ कोण PAQ आणि एकरूप कोण RAS. RAS लिहा, कारण संगतीनुसार तसं जाईल. SAR लिहिलं तरी चालेल, असं काय नाही, पण संगतीनुसार जा, है ना. बघा P इथे संगतीनुसार PAQ म्हणजे पहिला P मग A मग Q घेतलं, म्हणजे इथे पण RAS असं नाव लिहायचं. ठीक आहे. SAR लिहिलं तरी काही हरकत नाही, A च्या इथेच कोण बनतोय, मग SAR लिहा किंवा RS, पण संगती लिहिताना बरोबर लिहायची. याचं कारण द्यायचं विरुद्ध कोण. आणि म्हणून बाकोबा समरूपता कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप असणार. त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ASR. बरोबर? येस मॅम. आता ते दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर तिन्ही बाजू प्रमाणात असतात. दोन बाजू ऑलरेडी प्रमाणात आहेत, म्हणजे तिसरी बाजू पण त्याच्यासोबत येणार. AP छेद AS बरोबर लिहिलंय ना. ARS AP छेद AR PQ छेद RS आणि AQ छेद AS. हे तिन्ही गुणोत्तर सारखी असणार, पण पहिली दोन गुणोत्तर ऑलरेडी किती होती? पहिली दोन गुणोत्तर किती होती? 5/1. पहिली दोन गुणोत्तर जे आहेत 5/1. मग तिसरं जे आहे ते पण 5/1च असणार ना. दोन गुणोत्तर ऑलरेडी आपण 5/1 दाखवलेली आहे. AP छेद AR पण 5/1 आहे आणि AQ छेद AS पण 5/1 आहे. तर याचा अर्थ
हे जे मधलं आहे जे मला पाहिजे ते पण गुणोत्तर 5 एकच आहे, PQ छेद RS. आणि मग तिरकस गुणाकार केला हे उलट गुणोत्तर घेतलं आणि आधी मोठा त्रिकोण. गुणोत्तर हे मोठी बाजू आधी आहे वरती, मोठी बाजू वरती आहे, त्यामुळे त्रिकोण 5 गुणोत्तर कोणाचं आहे बघा, AR छेद AP आहे. AR वरती आहे, मोठी बाजू वरती आहे ना, AR छेद AP आणि AS छेद AQ. माझे जे त्रिकोण आहेत ते मी आधी छोटा घेतला आणि नंतर मोठा, असं नको घेऊया, आधी मोठा घेऊया. कारण आपले जे गुणोत्तर 5 शोधले त्याच्यामध्ये मोठ्या बाजू वरती आहेत आणि लहान बाजू खाली आहेत. गुणोत्तर नाही तर उलट येणं, उलट लिहा पाहिजे तर मग गुणोत्तर 5 एकाच 5 ARS आधी लिहिते आणि मग APQ लिहिते. मग आता AR छेद AP कळते का? बरोबर आहे ते, पण फक्त नाव तुमचं 5 जे गुणोत्तर आलंय ते मोठी बाजू वरती आणि छोटी खाली पाहिजे. माझं गुणोत्तर मी त्रिकोणाचं नाव छोट्या आधी लिहिलं है ना, हे नावच मी मोठं आधी लिहायला पाहिजे. ARS आणि AP. आणि तिन्ही गुणोत्तर 5 आहे म्हणून मधलं गुणोत्तर पण 5 आहे. तिरकस गुणाकार केला तुम्ही तर RS गुणिले 1 RS येणार बरोबर 5 गुणिले PQ 5 PQ. मोठा त्रिकोण आधी घ्या कारण मोठी आपली जी बाजू आहे ती आधी वरती आहे, AR वरती आहे. ARS ची बाजू पहिली आहे वरती, त्यामुळे त्रिकोणांची नावं घेताना ARS चा जो बाजूचा जो त्रिकोण आहे, AR बाजू ज्याच्यात आहे AS आहे, असा ARS पहिला घ्यायचा. कारण गुणोत्तरामध्ये मोठ्या त्रिकोणाची बाजू आधी आहे, मग नावं लिहिताना पण मोठा त्रिकोण आधी मग लहान त्रिकोण लिहायचं, म्हणजे बरोबर आहे. कळलं का? हो मॅम, कळलं. हो मॅम, कळलं. ठीक आहे. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचंय? नाही तर पुढचं गणित आपण घेऊ. 6वं गणित घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्यायचा याचा. येस मॅम. हो मॅम. घेतला? येस मॅम. येस मॅम, घेतलं. ठीक आहे, आता आपण पुढे पण समलंब चौकोनच दिलेला आहे 6व्यामध्ये. ABCD हा समलंब चौकोन आहे आणि AB ही DC ला समांतर आहे. कर्ण AC आणि कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB बरोबर 20 आहे, DC बरोबर 6 आहे. ठीक आहे, OB OD काढा. ठीक. आता इथे पण 2 त्रिकोण आपल्याला समरूप, हेच जे वर मगाशी होते ना तेच 2 त्रिकोण, COD
आणि हा दुसरा एओबी. हे समरूप सिद्ध करा. पण समरूप सिद्ध करण्यासाठी मगाच सारखी काही आपल्याला नाहीये, फक्त एवढीच माहिती आपल्याकडे आहे. आणि बाजूंची लांबी दिली त्याच्यावरून ओडी काढायची. ओडी जर काढायचं आहे तर या बाजूंची गुणोत्तर घेतली आणि तिरकस गुणाकार केला तर येऊ शकतं ओडी. पण गुणोत्तर सारखी होण्यासाठी, प्रमाणात होण्यासाठी ते दोन त्रिकोण समरूप सिद्ध करावे लागतील. हे दोन कोणते दोन त्रिकोण? त्रिकोण सीओडी. सीओडी आणि एओबी. एओबी. आता याच्यामध्ये एक कोण तर आपल्याकडे आहे जो विरुद्ध कोण आहे. सीओडीचा विरुद्ध कोण एओबी. एक कोणाची जोडी आहे. आता आणखी एक कोणाची जोडी कोणती घेऊ शकता माहितीये का तुम्ही? बघा इथे हा समलंब चौकोन असल्यामुळे सीडी अशी आहे आणि अशी एबी आहे, बरोबर आहे. तर सीडी आणि एबी समांतर आहे की नाही? समांतर सीडी आणि एबी येस दिसते. मॅम. मी इथे दोन बाजू काढल्या. आता जर तुम्ही डीबी त्याची छेदिका आपण घेतली, डीबी सॉरी डी हो मॅम. डीबी, इथे बी आहे इथे ए. डीबी जर छेदिका घेतली तुम्ही तर इथे व्युत्क्रम कोण तयार होतात बघा. झेड मध्ये हे हा आणि हा कोण व्युत्क्रम कोण आहे. म्हणजे सी डी बी, हा इथला डीच्या इथला हा कोण सीडीबी, किंवा सीडीओ लिहिलं तरी चालेल, ओ पर्यंत आला तरी चालेल कारण बी पुढे आहे ना. सीडीओ इथला कोण आणि इथला कोण बीच्या इथला एबीओ दिसतो हा कोण. येस मॅम. एक हा डीच्या इथला सीडीओ किंवा सीडीबी पण चालेल, दोन्ही एकच कोण आहेत असा. सीडीबी आणि दुसरा झेड मधले कोण एकरूप असतात, डीबीए किंवा ओबीए, दोन्ही एकच आहेत असे झेड मधले दोन कोण. तर सी आहे इथे, डी आहे इथे, ओ आहे इथे, बी आणि इथे ए. सीडीओ पर्यंत आला, ओ पर्यंतच या कारण आपला त्रिकोण तेवढाच आहे ओ पर्यंतचा छोटा. मग एक कोण सीडीओ घ्यायचा एका त्रिकोणातला आणि त्याच्या बरोबर एकरूप दुसऱ्या त्रिकोणातला बीच्या इथला कोण आहे ए बी ओ किंवा ओ बी ए. कळतंय? येस मॅम. आणि संगती घेताना मग अशी घ्यायची, ओ बरोबर ओ एकरूप आहे त्यामुळे ओ बरोबर ओ आला पाहिजे कारण ओ कोण जो आहे त्याचा विरुद्ध कोण ओच्या इथेच बनतोय. पण डी बरोबर जो संगत कोण आहे डीच्या इथे, त्याच्या इथे या त्रिकोणातला बी आला पाहिजे. म्हणजे या त्रिकोणात डी जिथे आहे तिथे बी आला पाहिजे, ओ जिथे आहे तिथे ओ, आणि सीच्या इथे ए आला पाहिजे. इथे सी जिथे आहे तिथे ए येणार कारण डी बरोबर बी ची संगती लागली, ओ बरोबर ओ ची संगती लागली. बरोबर? संगती कळते? संगती. येस मॅम. मग नावं हो, कशी घ्यायची त्रिकोणांची? जर मी सीओ डी त्रिकोणाचं नाव घेते तर या त्रिकोणाचं नाव काय घेणार? छोट्या त्रिकोणाचं जर सीओडी घेते एओडी, एओबी. एओबी. मग त्रिकोण सीओडी व त्रिकोण एओबी मध्ये पहिली जोडी ओच्या इथल्याच कोणांची आहे, मग तीच नावं लिहिली जी त्रिकोणाची तीच कोणाची येणार एओबी. याचं कारण विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण. आणि दुसरं एक डीच्या इथला कोण आहे इथला आणि दुसऱ्या त्रिकोणातल्या बीच्या इथला एकरूप आहे ना. छोट्या त्रिकोणामध्ये डी आणि तो एकरूप आहे बीच्या इथे. मग संगतीवरूनच नावं तुम्ही तयार करू शकता. एक डीच्या इथला कोण जो आहे त्याचं नाव तुम्ही लिहिताना 3 अक्षरी डीच्या इथला कोण म्हणजे डी मध्ये आला पाहिजे, सी डी ओ लिहिलं तरी चालेल. कोण सीडीओ एकरूप कोण, इथे पण तसंच नाव तयार करायचं एओबी. ए एबीओ. एबीओ. बी मध्ये आला पाहिजे, डी मध्ये आला पाहिजे बस. बाकी इकडे ओ ए इकडे तिकडे झाले तरी चालेल, पण जिथे कोण बनतो इथे लिहायचं व्युत्क्रम कोण. आणि म्हणून खो-खो समरूपता कसोटीनुसार
दोन्ही त्रिकोण समरूप होणार. त्रिकोण सीओडी समरूप त्रिकोण एओबी. आता त्रिकोण समरूप झाले की त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून सीओ छेद एओ बरोबर ओडी, सीओ छेद एओ बरोबर ओडी छेद ओबी आणि बरोबर सीडी छेद एबी. आता याच्यामध्ये काय काय दिलंय ते घ्या आणि जे नाही दिलं ते काढून टाका. एबी दिलाय, डीसी दिलाय, एबी दिलाय, डीसी दिलाय, आणि काय दिलंय, ओबी दिलाय, ओबी दिलाय आणि ओडी शोधायचंय. म्हणजे हे दोन काही आपल्याला दिलेले नाहीये. म्हणजे हे दोन गुणोत्तरच घ्यायचे. या गुणोत्तराबद्दल काही दिले नाही ते काढून टाकायचं. ओडी छेद ओबी बरोबर सीडी छेद एबी. ओडी किती आहे सांगा? ओडी शोधायचंय. ठीक आहे, ओडी शोधायचंय. ओबी किती आहे? 15. ओबी 15. सीडी 6. 6. आणि एबी 20. 20. तिरकस गुणाकार करा आणि ओडी शोधा. इथे कारण द्यायचं समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. जेव्हा आपण प्रमाणात घेतो बाजू तेव्हा लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तिरकस गुणाकार करा आणि उत्तर काढा ओडी. केला टीचर. किती आलं? 90/20. 90/20 ला भाग लावा. लावला टीचर तर ते उत्तर आलं 4.5. बरोबर. 0 जाणार. 9 ला 2 ने भाग लावा. 4.5. बरोबर. कळलं? येस मॅम, कळलं. कोण सांगितलं? स्क्रीनशॉट हवाय? हो मॅम. घेतला स्क्रीनशॉट? हो मॅम. घेतला? येस मॅम. पुढचं गणित आहे. त्याच्यामध्ये काय काय हा एक समानता तुझे चौकोन आहे. काय दिलंय की हा जो ABCD आहे हा समांतर भुज चौकोन आहे. ABCD समांतर आहे. आता मग अशी समलंब चौकोन होते, आता हा समांतर भुज चौकोन आहे.
ज्याच्या समोरासमोरील दोन्ही बाजूंच्या जोड्या समांतर असतात. आणि बाजू BC वर ई बिंदू AE हा बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला, हा जो किरण आहे AB त्याला T मध्ये छेदते ही DE. तर DE गुणिले BE ठीक आहे. इथे आपण कुठले दोन त्रिकोण दाखवणार माहितीये का समरूप? इथे तुम्हाला D गुणिले BE बरोबर C गुणिले TE दाखवायला सांगितलं. तर DBE हे दोन त्रिकोण आहेत ना, हे समरूप दाखवा. याच्यामध्ये तुम्हाला एकतर विरुद्ध कोणांची एक जोडी मिळणार आहे, ठीक आहे, विरुद्ध कोणांची, आणि आपल्याला काय मिळेल? इथे ना ईच्या इथला एक कोणांची जोडी विरुद्ध कोणांची जोडी मिळेल. आणि बघा ही जी AB आहे ही AB आणि DC समांतर आहे, कारण हा समांतर भुज चौकोन, बरोबर आहे. बघा AB जर समांतर Yes, ma'am. पण ही DC ला समांतर असणार, ठीक आहे. ही AT पुढे वाढवली AB ला, मग AB समांतर आहे याचा अर्थ ही पुढची AT पूर्ण DC ला समांतर म्हणजे काय, त्या कधीच एकमेकींना छेदणार नाही. मग AB एवढा भाग समांतर आहे त्याचा अर्थ पुढचा भाग पण DC ला समांतरच असणार. म्हणजे ही पूर्ण आपण समांतर घेऊया. AT ही DC ला समांतर घेऊया आणि ना त्याची छेदिका घेऊया BC. ही छेदिका जर घेतली तुम्ही, ठीक आहे, तर हा असा Z बनतो बघा, असा रेषेवर Z दिसतो. येल्लो लाईन बघा, येल्लो लाईन Z. दोन समांतर रेषा आहेत. ही AT पण समांतर आहे, पूर्ण ATचाच भाग आहे जो मी घेतलेला. Z मध्ये कोणता कोण तयार होतो? असा आहे बघा Z. म्हणजे एक इथला कोण आणि एक इथला कोण, म्हणजे Bच्या इथला कोण आणि इथे Cच्या इथला कोण एकरूप आहे. कळलं का? कारण ते व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण. Z बनतो बघा इथे Z असा. Z मधले जे दोन Yes, कोण ma'am. असतात ना ते व्युत्क्रम कोण असतात. Z मधले कधी कोण असतात ना ते व्युत्क्रम कोण असतात. दोन या समांतर बाजूत, ही आणि ही समांतर असेल आणि ही छेदिका असेल तर Z मध्ये जे तयार होतात ते व्युत्क्रम कोण असतात आणि त्या दोन बाजू समांतर असल्यामुळे ते व्युत्क्रम कोण एकरूप आहे. मग एक तर E बरोबर, कारण ते विरुद्ध कोण, आणि B जो आहे, हे दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला, हा Bच्या इथला आणि Cच्या इथला कोण, हे दोन कोण एकरूप आहेत कारण ते व्युत्क्रम कोण आहे. मग संगती कशी घेणार? या दोन त्रिकोणांची संगती सांगा मला कशी घेणार. दोन छोटे, हा एक छोटा आणि हा मोठा त्रिकोण दिसतात. त्रिकोण दिसले कुठले आहेत? त्रिकोण, एक हा त्रिकोण आहे छोटा, एक हा मोठा. त्याच्यामध्ये संगती कशी घेणार? E बरोबर E येणार आणि B बरोबर C येणार. या मोठ्या त्रिकोणातला B छोट्या त्रिकोणातल्या C बरोबर आहे. मग दोन्ही त्रिकोणांची संगती कशी घेणार? समजा मोठ्या त्रिकोणाचं DCE आणि TBE. DCE आणि TBE बरोबर. हा बरोबर. हा बघा, हा TBE आहे ना, तर त्याच्यामध्ये B बरोबर छोट्या त्रिकोणातला C यायला पाहिजे, कारण B आणि Cच्या इथला कोण आणि Eच्या आणि Eच्या इथला कोण, E आणि E सोबत यायला पाहिजे, C आणि B सोबत यायला पाहिजे. सेम मगाशी आपण लिहिलं तेच लिहायचे, ठीक आहे. बघूया आपण काय, तर दोन्हींची संगती लिहूया आणि मग काय काय एकरूप आहे ते लिहूया. नावं काय घेतली आपण? मोठ्या त्रिकोणाचं नाव DC. छोट्या त्रिकोणाचं नाव DCE, छोट्या त्रिकोणाचं, आणि TBE मध्ये त्रिकोण DCE व त्रिकोण TBE मध्ये, बरोबर. Yes, ma'am. पहिलं तर आपला E कोण जो विरुद्ध कोण आहे त्याचं नाव लिहूया. त्याचं नाव कसं लिहिणार सांगा? संगती आपल्याकडे आहे,
या संगतीवरूनच कोणांची नावं आपण लिहू शकतो. ईच्या इथले कोण, ईच्या इथल्या कोणांची नावं सांगा. याच्यामध्ये ईच्या इथला कोण म्हणजे ई मध्ये घ्यायचा, म्हणजे डी ई सी सी एक ग्रुप कोण. आता जर मी याचं डी ई सी घेतला, म्हणजे पहिला डी घेतला ई सी, मग याचं कसं घेणार दुसऱ्या टी बी संगतीवरून डी ई टी बी बी हे विरुद्ध कोण. टी ई बी ई मध्ये हे बघा, पहिला मी डी घेतला, मग ई घेतला, मग सी घेतला ना. याच्यामध्ये डी ई सी, मग इथे पण सेम तसंच घ्यायचं. एकदा संगती मिळाली ना का मग सगळ्यांची नावं तुम्हाला मिळतात लगेच. विरुद्ध कोण. त्यानंतर आपण व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोण कोणते बघितले. एक छोट्या त्रिकोणामध्ये कोणता आहे, सीच्या इथे बनतो. छोट्या त्रिकोणात सीच्या इथे आणि मोठ्या त्रिकोणात कुठे बनतो, बीच्या इथे. मग आता छोट्या त्रिकोणामध्ये सी मध्ये घ्यायचा, नावामध्ये सी मध्ये म्हणजे आहे तीच नावं घ्यायची. सी मध्येच आहे बोलतो. कोण टी सी ई, एक ग्रुप कोण टी बी ई, याचं नाव घ्यायचं व्युत्क्रम कोण. कळतंय का की नाही कळत. कळतंय मॅम. खो समरूपता कसोटीनुसार त्रिकोण डीसीई समरूप त्रिकोण टीबीई. आणि मग आता त्याच्या बाजू प्रमाणात, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असते. म्हणून डीसी छेद टीबी बरोबर सीई छेद बीई. येतात ना लिहिता. डीसी बरोबर टीबी, डीसी छेद टीबी बरोबर सीई छेद बी बरोबर तिसरी बाजू कोणती येणार, डीई छेद टीई. डी छेद टीई. ठीक आहे. आता मला जे सिद्ध करायला सांगितलं ते बघूया आपण नीट. हा बघा, डी गुणिले बी आहे आणि सी गुणिले टी आहे. आता हे चार कशात आहेत ते बघूया. डी बी सी आणि टी. 3 गुणोत्तर लागणार नाही, हे 2 गुणोत्तरच लागणार. या दोघांचं काही नाही आपल्याला घ्यायचं. हे 2 गुणोत्तरच घ्या आणि मग तिरकस गुणाकार करा, तो झाला. सी गुणिले सी छेद बी बरोबर डी गुणिले डी छेद टी. तिरकस गुणाकार करा. डी गुणिले बीई बरोबर सी गुणिले टी. सिद्ध झालं ना. डी गुणिले बी बरोबर सी. कळलं का. हो मॅम कळलं. असा गुणाकार आधी केला तरी चालेल. स्क्रीनशॉट घ्या. कळलं सर्वांना. येस मॅम. मॅम. एवढंच आहे सिद्ध, जास्त नाही. फक्त संगती कळली पाहिजे आणि काय काय एकरूप आहे ते शोधून काढायचं. ठीक आहे. झालं स्क्रीनशॉट घेऊन. हो मॅम. आपली वेळ संपले. बाकी किती राहिली काही त्याच्यामध्ये आपली 2 मॅम. ही आपण पुढच्या वेळेला बघू. ठीक आहे. बाय. ओके मॅम. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू.